चला अधिक मासानिमित्त बनवूया अनारसे। त्यासाठी मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ मी 2-3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याच्यात पाणी टाकून आपल्याला हे 3 दिवस सतत भिजवायचे आहे। 3 दिवस झालेले आहेत। आपण अनारसेसाठी तांदूळ भिजले होते बघा, या प्रकारे फोड आलेले आहेत, म्हणजे आपले तांदूळ भिजून झालेले आहे। आता ही मळण 3 दिवस भिजल्यानंतर आपल्याला ते चाळणीत काढून घ्यायचे आहेत। कॉटनच्या कपड्यावर तांदूळ टाकून सावलीत 1-2 तास आपल्याला वाळवून घ्यायचे आहे। 1-1.5 तास झाल्यानंतर तांदूळ छान वाळून झाले, तुकडे होत आहेत। आता हे मिक्सरमधून काढूया। बारीक अशा चाळणीने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे। हे आपले तांदूळाचे पीठ मिक्सरमधून काढून बारीक चाळणीने चाळून घेतले। हाताला थंड लागते आहे। आता आपण हे पीठ मोजून घेऊया। 1 2 म्हणजे साधारणतः आपलं 6 वाटी पीठ आलेलं आहे। आता याच्यात आपल्याला गूळ 6 वाटी पिठासाठी आपण 3 वाटी गूळ टाकले। गूळ आणि पीठ एकत्र व्हावे चांगल्या प्रकारे, तर मी गूळ आणि पीठ हे मिक्सरच्या भांड्यातून फक्त 1-2 फेर या प्रकारे पीठ फिरवून घेतले आणि त्यामुळे ते पीठ एकजीव झाले, छान मळून झालेलं आहे। आता आपण याचे गोळे करून डब्यात ठेवूया। या प्रकारे आपण गोळे ठेवून घेतले। हा हवाबंद डबा आहे, याच्यात आपण मुरण्यासाठी ठेवूया। 3 दिवसापासून पीठ तयार केलेले होते, अनारसेचे गोळे करून ठेवलेले होते। आता बघूया पीठ कसे झाले तयार। छान मुरुनी आलेले आहे। पण अनारसेच्या पिठांचं एक आहे की जेवढे जास्त दिवस मुरलं तेवढे अनारसे खूप सुंदर येतात। आता बघू, मोठा गोळा घेतला मी आणि हातावरच गोल गोल फिरवायचे, काठांवर चालू करायचे आणि चालू तळायचे, करून ठेवायचे नाही। या प्रकारे आपण केलं। आता खसखसमध्ये टाकूया। दोघी बोटांना मी तूप लावून घेतले आणि आता जर जाड असेल तर थोडा बारीक करून घेऊया। लालसर होईपर्यंत आपल्याला चारी बाजूने तेल टाकायचे, जे आतला भाग कच्चा राहणार नाही, खरपूस असं आपले अनारसे होईल। छान असा रंग झालेला आहे, बघू शकता। आणि दोघी बाजूनी बघा, या बाजूनीही छान असा रंग आलेला आहे, किती टम्म असं फुगून आलेलं आहे। मैत्रिणींनो, आपले अनारसे तयार झालेले आहेत। अतिशय छान असे कुरकुरीत झालेले आहेत। पीठ 3च दिवसात छान मुरून झाले आणि म्हणून खूप छान अनारसे आले। बघू शकता तुम्ही किती छान असं फुललेले आहेत।
फोडून पाहूया. बघा, आवाज आला असेल तुम्हाला. आणि किती छान अशी जाळी त्याला पडलेली आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत. वाव, खूपच छान कुरकुरीत झालेले आहेत. ही माझी रेसिपी तुम्ही बनवा आणि अनारसे कसे झाले हे मला कमेंट्समध्ये सांगा. खात राहा, सांगत राहा. धन्यवाद.